गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉइंट म्हणजे लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे 2 पॉइंट बघितलेले होते. पहिला, एखाद्या स्टॅटिक ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी प्रॉपर फोर्स अप्लाय करावा लागतो, हा पहिला पॉइंट होता न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये. आणि दुसरा, एखादं बुक्स पिकअप करण्यासाठी एखादं बुक पर्टिक्युलर प्लेसवरून लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स तुम्ही अप्लाय करता आहात तोच फोर्स टेबलला लिफ्ट करण्यासाठी लागेल किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी लागू शकतो. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो. तिसरा पॉइंट आता आपण पाहायचा, फ्रूट ऑन अ ट्री फॉल्स डाऊन. Fruit on a tree falls down by shaking the branches of that tree. By shaking the branches of the tree. बरोबर आहे बघा. When it branches are shaken. जेव्हा समजा हे झाड आहे, मोठं झाड आहे, आता कसं आहे त्याला सगळ्या काही गोष्टी मिळाल्यात आणि या ठिकाणी खूप सारे फ्रूट लागलेले आहेत. हे फ्रूट्स आहेत. फॉर एक्झाम्पल मँगोचं कन्सिडर करा. आता तसं मँगोचं सीझन नाही आहे तरी सुद्धा या झाडाखालून एक विद्यार्थी चाललेला होता. जाता जाता याचं लक्ष या मँगोकडे गेलं आणि त्याने विचार केला की आपण जाऊन ती जर फांदी हलवली तर तिथले खूप सारे मँगो खाली पडू शकतात. मग ह्यानी ही फांदी हलवली आणि हे मँगो अर्थ सरफेस वरती आले. ओके, मुद्दा काय बघा, फ्रूट ऑन अ ट्री, झाडाला फळं आहेत. फ्रूट ऑन अ ट्री फॉल्स डाऊन, कधी पडतात? झाडाची फळं 2 वेळेस पडू शकतात. एक, हवेने जर त्याच्या फांद्या हलवल्या गेल्या, हवेमुळं जर त्या झाडाच्या फांद्या हलवल्या गेल्या तर ते काय होतं, ते फळं पडतात. इवन एखाद्या व्यक्तीने ती फांदी जर हलवली तर त्याही वेळेस फ्रूट पडतात. इवन तिसरी कंडिशन, त्याचं जर देठ, त्या फळाचं देठ जर कमकुवत झालं तर त्याही वेळेस ते फ्रूट पडू शकतात. पण आपल्याकडचा जो मुद्दा आहे, त्या झाडाची फांदी हलवल्यानंतर मग या ठिकाणी काय झालं, हा व्यक्ती, दिस पर्सन इज रिचेस टू दॅट ब्रांचेस हॅव्हिंग लॉट ऑफ फ्रूट इज टू बी अटॅच. याने जे पाहिल्यानंतर त्याला कळलं की इथं आजूबाजूला कोणी नाहीये, आपण ती फळं काढून घेऊ शकतो. हा पटकन वरती गेला आणि त्या फांदीला हलवला म्हणजे काय, फांदीला वेट आहे, याने त्या फांदीला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर तो फोर्स इनडायरेक्टली त्या फ्रूट्सवरती सुद्धा अप्लाय झाला आणि फ्रूट्सवरती अप्लाय झाल्यामुळं फ्रूटमध्ये पण इनर्शिया आहे आणि तो फोर्स त्या फ्रूटवरती इनडायरेक्टली अप्लाय झाला आणि ते देठापासून ब्रेकअप झाला आणि ते फ्रूट अर्थ सरफेसवरती आलेले आहेत. दॅट इज अ थर्ड पॉइंट ऑफ द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. लक्षात आले का बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर कट लक्षात आले का पहा. चला पुढचा पॉइंट, 3 पॉइंट झाले, 3 पॉइंट क्लिअर झाले. चौथ्या पॉइंटकडे जाऊयात आपण. An electric fan keeps on rotating for some time. Electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. It is switched off. हा फॅन आहे. जेव्हा तुम्ही गरजेनुसार फॅन चालू करता, गरजेनुसार फॅन बंद करता, काय झालं, अचानक लाईट गेली, फॅन चालू होता आणि अचानक लाईट गेली. लाईट गेल्यानंतर सुद्धा हा फॅन बराच वेळ फिरत असतो. मुद्दा लक्षात घ्या, बराच वेळ फिरत असतो. कारण का, त्याला म्हणायचं इनर्शिया.
बरोबर आहे. कारण पहिला फॅन कसा होता, मोशनमध्ये होता. मोशनमध्ये असताना काय होत होतं, त्या फॅनवरती इलेक्ट्रिक एनर्जी एक पर्टिक्युलर फोर्स अप्लाय करत होती आणि त्या फोर्समुळं हा फॅन काय करत होता, असा रोटेट होत होता. होता लक्षात येते का बघा. या फॅनवरती इलेक्ट्रिक फोर्स हा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ही एक पर्टिक्युलर फोर्स अप्लाय केल्यामुळं हे फॅनची पाते असे रोटेट होतात आणि जेव्हा इलेक्ट्रिकल सप्लाय ऑफ होतो म्हणजे लाईट जेव्हा जाते तेव्हा हे जे फॅन आहे लाईट गेल्या गेल्या इन्स्टंटली जागेवरती थांबत नाही. का? कारण या फॅन ही एक वजनदार वस्तू आहे. फॅनकडं इनर्शिया आहे आणि ज्या फॅनमध्ये बसविलेल्या बेरिंग्स आहेत त्याचं फ्रिक्शन लेस होतं. त्याच्याबद्दल बोलणार आहे मी खूप काही. त्याचं फ्रिक्शन लेस होतं आणि फ्रिक्शन लेस आहे आणि त्या फॅनला इनर्शिया आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रिसिटी स्विच ऑफ झाल्यानंतर सुद्धा तो फॅन काय होतो, रोटेट होतो. लक्षात आलं. आता याचे खूप सारे एक्झाम्पल देतो पहा. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जी फरशी बसवलेली आहे आणि तुम्ही त्या फरशीवरती दर दिवस घरामध्ये इकडून तिकडं फिरत असता आणि हे फिरत असताना जर त्या फरशीवरती समजा काही पाण्याचे थेंब पडलेले असतील तर त्याच्यावरती पाय पडल्यानंतर तुम्ही घसरता. आता काय झालं घसरायला, मुद्दा लक्षात आला का, काय झालं घसरायला. वी आर द वेईंग पर्सन. आपण काय आहोत, वजनदार आहेत म्हणजे आपल्याला इनर्शिया आहे. कुठल्याही मासिव्ह ऑब्जेक्टला इनर्शिया असतो. कुठलाही, everyone is to be massive object having inertia. So we have inertia म्हणजे आपल्याकडं इनर्शिया आहे. आणि आपण जेव्हा चालत असताना जी फरशी आणि आपला जो पाय आहे याच्यामध्ये फ्रिक्शन जर ग्रेटर असेल तर आपण घसरत नाही. फ्रिक्शन जर ग्रेटर असेल तर घसरत नाही आणि फ्रिक्शन जर लेस झालं तर आपण इन्स्टंटली घसरतो आणि त्यामुळं काय होतं की आपण पडतो. त्याच्यामुळं दुसरं एक एक्झाम्पल देतो. म्हणून बऱ्याचशा ज्या व्हेइकल्स आहेत त्या व्हेइकल्सला जे टायर बसवलेले असतात त्या टायर्सना खाचा असतात. टायर असं कुठलंही टायर नाही की ज्याला खाच नाही. कारण ग्रेटर फ्रिक्शन व्हावं. जर लेस फ्रिक्शन कधी होतं बघा, लेस फ्रिक्शन झाल्यानंतर काय होतं, ते टायर घसरतं. ग्रेटर फ्रिक्शन व्हावं रोड आणि सरफेसमध्ये, त्यामुळं टायर्सना खाचा बसविलेल्या किंवा खाचा केलेल्या असतात. टायरला आपण म्हणतो की नाही ग्रीप असायला पाहिजे आणि टायर आपण चेंज करतो कारण ग्रीप जर कमी झाले असेल तर ते फ्रिक्शन काय होतं, लेस होतं. फ्रिक्शन कसं व्हायला पाहिजे, ग्रेटर फ्रिक्शन व्हायला पाहिजे. ग्रेटर फ्रिक्शन होत असेल तर गाडी घसरत नाही. लेस फ्रिक्शन झालं तर बघा दोन सरफेसेसमध्ये पाऊस पडल्यानंतर फ्रिक्शन लेस होतं आणि मग त्या गाड्या घसरायला लागतात. तसं या फॅन जेव्हा रोटेट होतो तेव्हा त्या ठिकाणचं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन लेस होतं आणि फॅन हे मासिव्ह ऑब्जेक्ट आहे म्हणजेच इनर्शिया आहे. देअरफॉर द इलेक्ट्रिसिटी इज स्विच ऑफ. लाईट गेल्यानंतर सुद्धा फॅन हा इनर्शियाच्या रिझनमुळं रोटेट होत असतो. चारच्या चारही मुद्दे क्लिअर झाले का बघा. चारीच्या चारही मुद्दे क्लिअर झाले. काही शंका आहे का पहा. तर अशा प्रकारचे न्यूटन्स लॉज ऑफ मोशनशी रिलेटेड हे 4 पॉईंट्स आपल्याकडं रिप्रेझेंट केलेले आहेत. आता त्याच्या बाबतीत बघा टेक्स्टबुकमध्ये काय दिले, इफ वी लुक फॉर रिझन फॉर द अबाव, वरती जे आपण आता 4 मुद्दे पाहिले त्याच्याशी रिलेटेड एक रिझन दिलेलं आहे. वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट हॅव सम इनर्शिया. ज्या ऑब्जेक्टबद्दल तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय आहे, इनर्शिया आहे. लक्षात आलं. मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, जो कुठल्या ऑब्जेक्टला मास आहे, मास आला की इनर्शिया येतच असतो. सो वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये इनर्शिया असतो म्हणजेच त्या ऑब्जेक्टला ज्या ऑब्जेक्टला मास आहे
त्याला त्याला इनर्शिया असतो. सो फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज अ डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपर्टी अँड देअरफॉर ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. म्हणून न्यूटनच्या फर्स्ट लॉला बॅलेन्स आणि अनबॅलेन्सचा लॉ म्हणत म्हणत त्याला लॉज ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हटलं जातं. अँड ऑल इन्स्टन्सेस ऑफ द इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ, जे कुठले एक्झाम्पल इनर्शियाशी रिलेटेड येतात, जे कुठले एक्झाम्पल इनर्शियाशी रिलेटेड येतात ते सर्वच्या सर्व एक्झाम्पल न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये येतात. जे जे कुठले एक्झाम्पल इनर्शियाशी रिलेटेड येतात ते सर्व एक्झाम्पल कशामध्ये येतात? न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये येतात. मग आता त्याचं आणखीन एक एक्झाम्पल बघा. सायकलच्या चाकांना किंवा कुठल्याही टू व्हीलरला मड गार्ड बसवलेलं असतं. उद्या लक्षात आलं का बघा? मड गार्ड, मड म्हणजे चिखल, गार्ड म्हणजे संरक्षण. मड पासून संरक्षण करणारं गार्ड हे टू व्हीलरला बसवलेलं असतं. रिझन पहा काय. जेव्हा गाडी पाण्यातनं चालते, पाऊस पडतो आहे आणि गाडी पाण्यातनं जेव्हा चालते तर त्या चाकांना पाणी चिटकलेलं असतं. इवन चिखल सुद्धा चिटकलेलं असतं. आता वॉटर म्हणल्यानंतर मास आहे की नाही वॉटरला? आहे. तुम्ही बघा ना, मास आहे की नाही वॉटरला? तुम्ही वाटलं तर काय करा, एक सोनाराच्या दुकानातला बॅलन्स घ्या आणि त्या बॅलन्समध्ये एक ड्रॉप पाण्याचा टाका, लगेच तुम्हाला वजन रिप्रेझेंट करतं. इनडायरेक्टली वॉटर इज अ मासिव्ह आणि ते त्या चाकाला चिटकलं असल्यामुळं चाक फिरतो आहे त्याला हा स्टेशनरी ऑब्जेक्ट, हा वॉटर मॉलिक्यूल चिटकलेला आहे. जेव्हा चाक फिरतो तेव्हा हा असा पुढच्या डायरेक्शनने किंवा पाठीमागच्या डायरेक्शनने फेकला जातो. कारण का? तर त्याला मास आहे आणि त्या ठिकाणी तो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, बाइंडअप नाही, बांधलेला नाही आहे. तर तो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे आणि तो स्टेशनरी ऑब्जेक्ट असा फेकला जातो. येते लक्षात? तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे एक्झाम्पल आहे इनर्शियाशी रिलेटेड. आता आपल्याकडं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्राय दिस. काय करायचं माहिती का? काय करायचं आहे, एक कार्ड घ्यायचं. पहा, एक कार्ड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कार्ड कसं फ्रिक्शन करणारं कार्ड असलं पाहिजे, फ्रिक्शन करणारं कार्ड असलं पाहिजे. ओके. आणि ते जे फ्रिक्शन करणारं जे कार्ड आहे, जसं की नवीन कॅट विकत घेतल्यानंतर त्याच्यावरती ग्लोसी असतो. ग्लोसी म्हणजे फ्रिक्शन कमी होण्याचा कन्सेप्ट असतो, अतिशय कमी फ्रिक्शन त्या ठिकाणी होतं. आणि मग एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये वाळू भरायची आणि वाळू भरल्यानंतर त्या ग्लासाच्या वरती ते कार्ड असं ठेवायचं आणि या कार्डच्या वरती एक 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा. लक्षात आलं का बघा? कार्ड ठेवल्यानंतर त्या कार्डवरती 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे. इथे लक्षात? ऍक्टिव्हिटी पाहतोय आपण सध्या, तेवढी ऍक्टिव्हिटी पाहूयात. बघा, हा ग्लास आहे, या ग्लासात काय ठेवलेलं आहे आपण? या ग्लासात काय ठेवलंय? वाळू आहे, काचेचा ग्लास आहे आणि त्याच्यावरती असं कार्ड ठेवलं. हे कार्ड अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि याच्यावरती 5 रुपयाचा कॉईन ठेवला. जेव्हा ह्या 5 रुपयाच्या कॉईन ठेवलेल्या कार्डला मी या पद्धतीनं जेव्हा मारतो, खाली याला इमॅजिन करा, इट इज अ ग्लास, ग्लासमध्ये काय आहे? वाळू, त्याच्यावरती काय ठेवलं? असं कार्ड ठेवलं. कार्डवरती काय ठेवलं आपण? 5 रुपयाचा कॉईन. आणि मग मी याला असं मारल्यानंतर ते कार्ड काय जातं? तिकडं सरकतं आणि 5 रुपयाचा कॉईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. आता याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तर काळजीपूर्वक आता या ठिकाणचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल पहा काळजीपूर्वक आणि मग याच्यावरती आपण